तर नमस्कार. आजच्या दिवसभरातला असणारा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळणार आहे आणि हे दोन्ही संघ अशा प्रकारची मात्र कामगिरी केलेली आहे की या आजच्या दिवसभरामध्ये ब गटामध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवत आपली कामगिरी मात्र सुंदररीत्या त्यांनी पार पाडलेली आहे. आता आपल्याला पाहिजे की इथे या सामन्यात कोण बाजी मारतंय ते मात्र आपल्याला पाहिजे आणि हा सामना स्ट्राईकला अतुल पाथरकर आहे, नॉन ट्रॅकच्या बाजूला नवनाथ रागपसरे आहे आणि गोलंदाजी मार्कोदी पहिल्या षटकासाठी गोलंदाज आलाय विजय पिल्ले. हां विकी पिल्ले असं पकडाय. आता पहिला चेंडू आहे विकीचा, पंचांच्या उजव्या हाताला पार करून पहिला चेंडू. आणि पहिला चेंडू भन्नाट वेगाने या ठिकाणी टाकला जातोय. पहिला चेंडू डॉट आहे. दोन्ही संघ आपली आपली ताकद आजमावणार आहेत आणि सामना एकतर्फी होणार नाही हे तितकंच खरं. झाला तर पार एकतर्फी होईल, नाहीतर सामना शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचणार, कारण दोन्ही संघ इरिशिरीला पेटलेले आहेत सुपर एटला पोहोचण्यासाठी. परत एकदा डॉट. अचूक टप्प्याची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना या ठिकाणी आपण पाहतोय. परत एकदा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळालाय. धाव फलकावरती धावसंख्या अजूनही 0 आहे. कॉलबॅक सुपर 6 ची लढत या ठिकाणी आपण पाहतोय. पीबीएस संघाने याच्या अगोदरच्या सामन्यात एक जबरदस्त कामगिरी करत परत एकदा डॉट. सुपर 8 मध्ये अ गटातून प्रवेश तर मिळवलेला आहे. आता आपल्याला पाहिजे की सुपर 8च्या ब गटातून कोणता संघ हा सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचणार ते मात्र आपल्याला पाहिजे. उद्या सुपर 8 चा अ गट उद्या आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान पॉइंटला चेंडू खेळला गेला आहे. इथे मात्र ओमकारच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि चेंडू बस चौकाराच्या रुपये या दरम्यान ते खातं खोललं गेलं अतुल पाथरकर याचं. उजव्या हाताने परत एकदा विकी. सूर्यप्रकाशचा फटका चेंडू पोचला जर अगदी मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. तिथे एक सिंगल येईल. आपला धावसंख्या 5 धावा. पहिलं क्रमांकाचं षटक चालू असताना अ गटामध्ये आपण जर पाहिलं तर अ गटामध्ये असणारे जे काही संघ आहेत त्याच्यामध्ये शिवराज स्पोर्ट्स आहे, दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब आहे आणि अमर युवा फाउंडेशन हे एका गटामध्ये आहेत. आणि यातला जिंकणारा आणि पीबीएस मधला एक असा एक संघ असणार. इथे एक चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 9 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. धापळकर धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी 9 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर अ गटातून जाणारा संघ
हा 7व्या क्रमांकावरती आणि ब गटातून जाणारा संघ 8व्या क्रमांकावरती राहणार आहे. म्हणजे शिवराज, दादाची वस्ती, अमर युवा फाउंडेशन आणि PBS एका गटात आणि शिवगर्जना, दादाची पडळ, अमर युवा प्रतिष्ठान आणि यातला विजय हा शनिवारी सुपर 8च्या ब गटात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षण सुरेख असेल, दुहेरी धावफलक, अंकात मात्र धावफलक जाताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 10 धावा, बिनबाद 10. गोलंदाज तयार, नवनाथ राखपसरे यासाठी मात्र हा मारा, सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू कव्हरला, सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. धावफलक धावसंख्या वाढते, संघ धावसंख्या 14 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला 14 रन, 14 वरती धावफलक, बिनबाद 14. दोन्ही संघांचं वैशिष्ट्य काय, दोन्ही संघांचे असणारे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एका बाजूला हनुमंतदादा कादवे आहेत आणि एका बाजूला नवनाथ राखपसरे आहे. राखपसरे वस्ती स्पोर्ट्स क्लब विरुद्ध संतनगर स्पोर्ट्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. विशालचा चेंडू ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान चेंडू कव्हर करेल, एक सिंगल आली, धावफलक वाढला, संघाची धावसंख्या 15 धावा या ठिकाणी मात्र आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. उद्या सुपर 8चा होणारा पहिला सामना 1-7 आणि दुसरा सामना 3-5 आहे आणि पहिला सामना होईल इथे 1-7 म्हणजे शिवराज विरुद्ध PBS हा पहिला सामना आणि दुसरा सामना होईल तो 3-5 म्हणजे दादाची वस्ती याच्या विरोधात अमर युवा फाउंडेशन. पंचाकडे हलकं अपील यात्रा म्हणजे केले जाते. आणि परवा दिवशी होणारा पहिला सामना असेल शिवगर्जना यांच्या विरोधात या सामन्यातला जिंकणारा संघ आणि त्याच्यानंतर दुसरा सामना होईल शनिवारी 20 तारखेला तो दादाची पडळ विरुद्ध अमर युवा प्रतिष्ठान. इथे लाजबाब झेल घेतलाय फलंदाज बाद. अतुलच्या रूपाने मात्र धक्का क्रमांक बसलाय तो पहिला, 1-15 धावा. पॉवर प्लेच्या षटकात मिळालेला हा धक्का जो आहे ना हा खूप फायद्याचा निश्चितप्रमाणे संतनगर संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. तो दुसऱ्या बाजूने पॉवर प्लेमध्ये पहिला फलंदाज बाद झाल्यामुळे थोडासा अडचणी सापडणार घ्या राखपसरे वस्ती स्पोर्ट क्लब संघ आपल्याला पाहायचं आहे. कारण याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये या अतुल पाथरकरची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. नॉकआउट कॉलबॅकचे राऊंड आपण जे पाहिले होते त्याच्यामध्ये सुद्धा याच अतुल पाथरकरने आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता फलंदाजीच्या जोरावरती. तो मात्र बाद झालाय आणि स्टेनच्या पाठीमागे विकी पिल्ले याने घेतलेला जो काही झेल आहे ना अतिशय अप्रतिम रितीने आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली, षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 1-16 धावा, 1-16 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 8च्या सरासरीने धापलक या ठिकाणी बनवला गेलाय. विकी पिल्ले परत एकदा गोलंदाजीवरती तयार असेल. स्ट्राईकला सौरभ नवले, गोलंदाज विकी पिल्ले, नॉन स्ट्राईकच्या बाजूला नवनाथ
राग पसरे. विकी तयार. बॅकपुढे सरकत निश्चितप्रमाणे चेंडू शरीरावरती येऊ दिला आणि शरीरापासून चेंडू थोडासा वेगळा केलाय. एक सिंगल आली. धाबा धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या 17 धावा. एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक बाद 17 धावा आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना शनिवारी परवा दिवशी कोणता संघ सुपर 8 मध्ये खेळणार ते ठरवणारा हा सामना ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. हळुवारपणे चेंडू अगदी टॅप केला गेलाय. पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय. तिथं ओमकार तळेकर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण लाजवाब. फिकी सुरेख. थोडासा उशीर कॉलला होताना पाहायला मिळाला. धाबा धावसंख्या एकीने पुढे जाईल. संघाची धावसंख्या तिसरं षटक चालू असताना 18 धावा. एक फलंदाज या दरम्यान बाद असलेला आपण पाहिलेला आहे. उजव्या हाताने हा चेंडू सुरेख. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा चेंडू डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा आहेत एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं अगदी वातावरण. एक बाद 18 षटक क्रमांक तिसरं चालू असताना गोलंदाज तयार. उजव्या हाताने पंचांच्या उजव्या हाताला पार करून विकी पिल्ले. बिघिट तर केलाय. चेंडू हवेत असेल तिथे प्रसाद डाऊन द बॉल. धक्का क्रमांक दुसरा. आहो मामी मामी आहो मामी. मिळपला चेंडू या दरम्यान आपण पाहतोय या ठिकाणी जो पाहायला मिळतोय एक सिंगल. 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापल्या 2 बाद 19. 2 बाद 19 ड्रिंक ब्रेक. 2 बाद 19 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. HJSB 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 हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची. हातांना साथ हातांची डोळ्यांना आस उद्याची. घरच्यांना कबतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची. भवती भवती आमच्या नावाची शक्ती. जय घोष आमचा साऱ्यांच्या ओठावर ही जाण आम्ही अभिशान आम्ही अभिमान आम्ही खुशाल आम्ही लख लख तो आमच्या चेहऱ्यानी. हा मुन्ना झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला ही आता है. सारा
सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साधू रबजा सुरात म्हण जिंदाबाद आता बाकीचे सारे बाजूला भारे आला रे आला राजा तुझे रे साधू रबजा सुरात म्हण जिंदाबाद आता याच्या अगोदरच्या डावात आपण पाहिलंय म्हणजे याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं ज्यावेळेस पहिला डाव संपला होता त्यावेळेस पहिल्यांदाच क्षेत्ररक्षण होतं याच संतनगर संघाचा आणि त्यावेळेस 3 षटकात किती धावा होत्या 20 होत्या आणि इथे 19 आहे आणि तिथून पुढे 31 धावा आल्या होत्या. आता आपल्याला पाहिजे इथं 3 षटकात अजून किती धावा येतात रागपसरे वस्ती संघाकडून. हा चेंडू डॉट आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र ज्यांचं आगमन या ठिकाणी एकदा आपल्याला पाहायला मिळतंय ते शिवराज स्पोर्ट्सचे असणारे संघमालक आमचे मित्र आदरणीय महेशानंदा खांदवे ठिकाणी उपस्थित होत आहेत. महेशदादांचं बरोबर स्वागत आहे. गणेशप्पा खांदवे ठिकाणी उपस्थित होत आहेत. शिवराज स्पोर्ट्स दुसऱ्या बाजूने शिवराज स्पोर्ट्सचे असणारे कॅप्टन नवनाथजी खांदवे हा सगळा मित्रपरिवार हा उपस्थित होते. सगळ्या मित्रपरिवाराच्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 बाद 21 धावा आहेत. लॉंग दिशेने यात्रा मिळाली आपण पाहतोय चेंडू जो खेळला गेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय तिथे मात्र चेंडू कव्हर केला जाईल. एक सिंगल परत एकदा आली दुसरीचा प्रयत्न होणार नाही क्षेत्ररक्षक खूप दूरवरती नव्हता त्या दरम्यान अगदी एक सिंगल आली सिंगल चिरपणे मात्र धापलक वाढला. संघाची धावसंख्या जी आहे 2 बाद 22 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूने ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेणारे आमचे मित्र ज्यांच्या आता दुकानात ट्रॉफीज त्याचबरोबर बॅट्स किंवा क्रिकेटच्या साहित्यांबरोबर खेळाचे साहित्य तर मिळतात पण आता उन्हाळ्याचं सीझन चालू झालं आहे आणि रुचकर असे हापूस आंबे ज्यांच्याकडे मिळले जात आहेत देवगडचा हापूस आंबा निश्चितप्रमाणे ज्यांच्याकडे मिळला जातो असं असणारे मात्र आमचे ॲरोस्पोर्टचे जे ओनर आहेत लक्ष्मणदादा गाव्हाणे ते सुद्धा अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत ऑनलाईन. मी लक्ष्मणदादा गाव्हाणे यांनाही मी धन्यवाद देईल आणि सगळ्या खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना विनंती असेल जसं जमेल तसे मात्र आंब्याची खरेदी करा. टेस्टी आंबे आहेत आणि त्यांचं चॅलेंज आहे जर आंबे खराब निघाले तर पैसे द्यायचे नाहीत हे त्यांचं मात्र चॅलेंज आहे. त्यामुळे सीझन सुरू झाले पाऊस पडण्याच्यात आंब्याचा आनंद घेऊन टाका. या ठिकाणी त्यांच्या समवेत दीपकभाई टाकळकर ते सुद्धा अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत. इथे नवनाथ रागपसरे बाद झालाय धक्का क्रमांक 3. शहनशाह आदिशाह शेरे दिल आमचा नेता मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता DJ Sache. त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी भाऊसाहेब आदरणीय संतोषजी शिंदे ते सुद्धा अगदी क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. सगळ्या मित्रपरिवाराचं मनपूर्वक स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत. आणि दादाची वस्ती करंडकामध्ये आयोजकांच्या वतीने लक्ष्मण दादा तुम्हाला आग्रहाची विनंती आहे तुम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देणं गरजेचं आहे. चंदू भाऊ
4 ओव्हर नंतर या ठिकाणी आपण पाहतोय धापलक धावसंख्या जी आहे ती 24 धावा 6च्या सरासरीने 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे आपल्या ठिकाणी आपल्याला व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिली अतिरिक्त दुहेरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अतिरिक्त पहिली धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. 26 धावा आहेत. देवांश तिवारी हा चेंडू मात्र देवांश तिवारीचा लाजवाब चेंडू डॉट. चेंडू निर्धाव असणार आहे. पंचाकडे हलकासा अपील आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4 सचिन वडकेवार. ये तो पहला जाम है अभी तो शाम. जब मैं गोली मारता हूँ ना तो गोली कहाँ से घुसती है कहाँ से निकलती है ये पता नहीं चलता है. 4 बाद 26 धावा या ठिकाणी आपण ज्या पाहतोय 5वं षटक चालू असताना धाबळा धावसंख्या एकने परत एकदा पुढे जाईल. संघात धावसंख्या 27 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यात. चार बाद 27 हे 5वं षटक चालू असताना खूप कासवाच्या मंद गतीने मात्र धापलक पुढे जाताना या ठिकाणी आपण पाहतोय 27 धावा उजव्या हाताने पंचांच्या डाव्या हाताला पार करून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी शॉर्ट फाईन लेगला पोहोचला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक धाव येईल. धाबलक इकडे पुढे जाईल. धाबलकाची धावसंख्या जी आहे ती इथे 28 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक चालू असताना 28 लॉस ऑफ 4 विकेट्स इन 5th ओव्हर प्रोग्रेस. उजव्या हाताने पंचाला पार करू. हलक्या हाताने चेंडू अगदी परत एकदा ढकलला जाईल. एक सिंगल तर येते. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही आणि इथे 2 धावा आल्यात. धापलका धावसंख्या परत एकदा या षटकात 6 आल्यात. 30 धावा 5 ओव्हर कंप्लीट.
इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लाजबाब अगदी जे केले गेले. एक धावात अजून एक आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक धावसंख्या 32 धावा आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी हनुमंत खांदवे स्वतः या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क करत आहे. हनुमंत खांदवे सुद्धा गोलंदाजी करतात. संघ मालक आहेत संतनगरचे. रागपसरे वस्ती संघाचे संघ मालक जे नवनाथ भाई ते सुद्धा गोलंदाजी करतात. हनुमंत खांदवे सुद्धा आघाडीसाठी उतरतात. इकडे नवनाथ रागपसरे सुद्धा जे आहेत ते सुद्धा आघाडीसाठीच उतरतात. हे दोन्ही संघांची मात्र खासियत, दोन्ही संघांच्या संघ मालकांची सुद्धा खासियत ठिकाणी आपण पाहतोय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणजे नेहमीच लीड करण्यात अग्रेसर असताना मात्र हे दोन्ही संघ मालक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 बाद 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू या दरम्यान अगदी डीप दरम्यानला पोहोचलाय. ओमकार खूप दूरवरती. चेंडू अडवला. हो, फिकी खराब आहे. फिकी अतिशय खराब आहे. इथे धावा येणार किती अजून ते आपल्याला पाहिजे. 4 तर आल्यात आणि फलंदाज बाद झालाय. ये दिन तो आता है एक दिन जवानी में आके मेरी कमरिया पानी में दिल नशीब फक्त एकच चांगलं ओमकारचं की चेंडू हातातून जो सटकला होता तो इकडे अजून जास्त कॉर्नरला आला नाही. नाही तर इकडून डायरेक्ट चेंडू मैदानाच्या बाहेर गेला असता. 4 धावा आपण पाहतोय. धाबरका धावसंख्या जी आहे ती 37 धावा आहेत. 5 गाड्यांच्या मोबाईल आहेत. अजून 2 चेंडू यायचे बाकी असणार आहेत. पाच 37 धावा आहेत. या दरम्यान हळुवारपणे चेंडू जो खेळला जातोय. एक सिंगल आली. धापलक 38. अजून एक चेंडू यायचा बाकी. 5 बाद 38 धावा आहेत. खोलपटाचा परत एकदा चेंडू जो टाकला गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. चेंडू मात्र अडवलाय परंतु क्षेत्ररक्षक थोडासा थंबल होताना पाहायला मिळालाय. आणि इथे किती धावा आल्यात? 3 आल्यात. चौथी येणार का? इथे 3 धावा आल्या आणि टोटल स्कोर सर अजून पाहतायत. 1 रन शॉट आहे. 2च धावा आत्ताच्या. धापलक 40 झाल्या. 40 धावा झालेल्या आहेत. 41 बनवायच्या आहेत. दोन मिनिटं साईल 40 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहिल्यामध्ये 41 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. त्यामध्ये अतुलच्या 6 धावा आहेत. नवनाथ रागपसरे संगमालकांच्या 14 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार फनी क्लिप्स निश्चितप्रमाणे होऊ शकते ओमकारची. त्यानंतर अगदी आपण पाहतोय सौरभ जो आहे 2 धावा आहेत. सचिन पात्रकरच्या 7 धावा. सचिन वडके 0 बाद. गणेश जो होता 8 धावा आणि अमित जो आहे 1 धाव मात्र त्याची पाहायला मिळाली. विकीने 2 षटकं टाकली. 12 धावा खर्च केला. 1 फलंदाज बाद केला. विशालने 2 षटकांमध्ये 12 धावा खर्च करत 2 फलंदाज बाद केले. देवंश तेरवणे एका षटकात 6 आणि हनुमंत कांदवेने एका षटकात 10 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. हनुमंतदादा कांदवे मगाशी मी बोलल्याप्रमाणे 6 षटकामध्ये 40 होतील की काय असं पहिल्याच सामन्यात बोललो होतो. पण दुसऱ्या सामन्यात 40 झाले सर. 41 बनवायचे आणि ते ओमकार सरांनी हाताला काय लावले पाहा की का चेंडू तिकडे गेलाय.
डीजे साईड क्षेत्ररक्षण लावून घ्या चला. नो 40 झाल्यात. 41 बनवायचे आहेत. एक्केचाळीस धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी आपण पाहतोय. प्रसाद शिरस्कर आणि हनुमंत खानवे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. राहुल माळवेचं पहिलं षटक. प्रसादचा पहिला चिन्ह बॅटवरती आलाय. मिड विकेटला पहिली गेंद पे छक्का. यार
फलकावरती धावसंख्या आपण पाहतो या ठिकाणी मात्र 6 धावा. पहिल्या चेंडूवरती खेळलेला एका खणखणीत त्याच्या षटकाराने मात्र धावसंख्येला झालेली सुरुवात आहे. चेंडू आहे की नाही? आहे चला. वाईट बॉल. इथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटला चेंडू सुंदर त्या अगदी अडवला गेलाय. एक सिंगल येईल आणि सिंगलच्या रुपये मात्र धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलक 8 धावा. 2 चेंडूत 8 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आठ धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. 2 चेंडूत 8 धावा आहेत. उजव्या हाताने परत एकदा आणि या दरम्यान हनुमंत खांदवे हिच्या बॅट मधून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. रात को आऊंगा मैं, ले जाऊंगा मैं, फिल्म दिखाऊंगा मैं, सैर कराऊंगा मैं. धाबरा का धावसंख्या 12. बिन बाद 12. भन्नाट वेगाचा चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. राहुल माळवेचा 12 धावा धावफलकावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 32 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 29 धावा. म्हणजे चेंडू जास्त आणि धावा कमी आहेत. 4 चेंडूत 12 आलेले आहेत. इथे मात्र चेंडू मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. धाबरा धावसंख्या आपण पाहतो निश्चितप्रमाणे जे वाढली गेली. संघाची धावसंख्या जी काय आहे ती 16 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार आणि हा चेंडू पूर्णपणे डॉट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 16 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 30 चेंडू आणि 25 धावा ज्या बनवायच्या आहेत 5च्या सरासरीने इथून पुढे. 5 षटकात 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. आणि या दरम्यान जे आपण पाहतो चेंडू सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार आहे.
फलंदाज बाद. फलंदाज बाद. Chas. आके पकड़ना स्वामी जवानी देखो स्वामी आके पकड़ना स्वामी जवानी देखो स्वामी तुम बादल में चलती हो ढूंढ ढूंढ को तरसी हो अपने घर से स्वामी आके पकड़ना स्वामी. वीस धावा आपण पाहतोय. धावफलकावरती 20 अंकावरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. विशाल मुरकुटे आलाय नवीन फलंदाज. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अजून 21 बनवायचे आहेत. 20 तर धावफलकावरती पूर्ण झाले. 28 चेंडू 21 धावा अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आणि विशालच्या बॅटमधून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटका चेहरा. आके पकड़ना स्वामी जवानी देखो स्वामी आके पकड़ना स्वामी जवानी देखो स्वामी तुम बादल में चलती हो बूंद बूंद को तरसी हो अपने घर से आणि इथे अजून एक विकेट. 4 रन. आके पकड़ना स्वामी जवानी देखो स्वामी. धाबळका धावसंख्या 30 अजून 11 बनवायची. हा चेंडू सुरेख. हा चेंडू मात्र लॉंगनला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. सौकार. Jazz in the mix. अजून 7 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज अतुल पाथरकर गोलंदाजीवरती तयार आहे. विजयाच्या उंबरठ्यावरती संघ उभा आहे. आता या उंबरठ्यावरून फक्त प्रवेश विजयाच्या गृहात करायचा बाकी आहे. चेंडू पूर्णपणे हवेत. तिथे मात्र झेल झाला नाही. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. तिथे 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि या 2 धावासंख्येनंतर धावफलक 36 वरती जाऊन जे पोहोचतोय. अजून 5 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायच्या आहे. अजून 5 धावा बनवायच्या. उजव्या हाताने सुरेख फटका आणि झेल झालाय.
साजरा करत असताना चेंडू मैदानाच्या बाहेर फेकलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल भुकन आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणारे 2 विशाल आहे, एक विशाल मुरकुटे आणि एक विशाल बुकन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. अतुल पातरकरला मिळालेले यश या ठिकाणी आपण पाहतोय. अजून 5 धावा या इथे जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत त्या कशा पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. आणि इतका बॅड लक विशाल मुरकुटेचा कधीच झालं नसेल. ते आज होताना पाहायला मिळते. फलंदाज बाद. फलंदाज क्रमांक बाद होईल तिसरा. 3 बाद 36. नवीन अगदी फलंदाज रजत ढाणे आपण पाहतोय. पाच धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहे. तीन बाद 36 धावा 41चा पाठलाग. उर्वरित चेंडू बाकी आहेत ते 21 बनवायच्यात 5 धावा. आणि हलका तरी चेंडू यात्रामध्ये खेळून काढला जातोय. शतरक्षी चेंडूवरती आलाय. तिथं 1 धावा आली. दुसरा धावा संख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. 37 वरती धावफलक आहे. स्ट्राईकला आता रजत आपल्याला पाहायला मिळतोय. बफ्या सिंगल डबलने मात्र सामना जिंकला जातोय की एखादा मोठा बिघीड खेळत सामना संपवला जातोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. आणि या दरम्यान पॉईंटला चेंडू निश्चितप्रमाणे हलक्या हाताने जो ढकलून दिलाय तिथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. 2 धावा आल्या. अजून 2 धावा इथे मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. स्कोर लेवल 18 चेंडू 1. एक धाव या ठिकाणी जी बनवायची बाकी आहे. आणि या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये संघ दाखल झालाय. लागोपाठचा दुसरा विजय. एक हाती दुसरा सामना जिंकलाय संतनगर स्पोर्ट्स क्लब संघाने. हनुमंतदादा अँड कंपनी, प्रसाद सुरेश आणि कंपनी, अभिनंदन. DJ happy happy happy.
हॅलो. संतनगरच्या टीमला विनंती असेल, संतनगर टीम या. आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचे सगळ्यांना. आणि चंदू भाऊ, कोणाच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. तर संघ मालक जे आहेत महेशजी खांदवे, महेश दादाला विनंती असेल आणि सचिन दादाला विनंती असेल.